कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिंचुक साहेब भाऊ, अमोल एवढ्या मोठ्या आजारात आत्ता बरा झालाय हो। कसं पचवणार आहे सगळं काय माहिती। दिप्या, अमोलला काय कळतं का म्हणे? असं कसं कळतं का नाही? ती पोरग देवा पुढे नुसतं बसून होतं, साधं पाणी घ्यायला तयार नाही। मान्य आहे धक्का बसेल, पण त्याच्या बसणे सगळं लपून काय मिळणार आहे आपल्याला? अरे दीपक, त्याला आपण अजिबात कळून दिलेलं नाही पाहिजे, आणि साहेबांना पण हे पटणार नाही। अरे साहेब शुद्धीतनं उठलं ना लगेच आपण मॅडमला शोधायला पळतील, मला चांगलं माहिती। दिप्या एक काम कर की, अरे साहेबांना आहे ना फक्त अमोलच थांबवू शकतोय रे। मी काय सांगू अमोलला? तू काय पण सांग, पण अमोलला घेऊन येत, नाहीतर साहेब नाहीत ऐकणार, स्वतःला लई त्रास करून घेतील रे, आणि आपण मॅडमला शोधायचे पण थांबणार नाही। ठीक आहे, बोलतो। मोना, अहो काय परिस्थिती आहे तिकडे? दाजी ठीक आहेत, पण तिथे आपल्याबरोबर नाही पचवणं चढ जाते त्यांना। कधी पण उठतील आणि परत तिला शोधायला जातील अशी भीती आहे सगळ्यांना। काल दीदीचा शोध घेत असताना साधं पाणी सुद्धा प्यायचं बाण नव्हतं त्या माणसाला। त्यांना हे सगळं सहज मान्य करता येणारच नाही हो, किती अचानक घडले सगळ्या गोष्टी। पण आता आपल्याला अमोलला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे। हो, हे गरजेचं आहे का खरंच? नाही म्हणजे छोटे सरकार आत्ता कुठे बरे होत आहे? मोना अगं, सगळं कळतंय मला, पण दाजींची अवस्था, त्यांना फक्त अमोलच शांत करू शकतो आता। आणि अमोलला कोण सांभाळणार? दीपक, तुझ्या लक्षात येते का? अरे हे सगळं कळल्यानंतर अमोलची काय अवस्था होईल? रुपाली, आपल्याला आप्याबद्दल अजून काहीच स्पष्ट कळलेलं नाही, मग अमोलला सगळं स्पष्ट सांगितलेलंच बरं। हो बापू, आणि ते दाजींनी सांगावं असं वाटतंय मला। अमोलला या सगळ्याचा काही अंदाज नसेल असं नाही वाटत मला। म्हणजे? अगं काल मध्यरात्रीपर्यंत देवासमोर बसून होता ते उगाच का? त्याला 100% अंदाज होता त्याच्या मासोबत काहीतरी घडलं असणार। रुपाली, अपघात झाला त्यावेळेस तर आपल्याला कुणकुण होती, पण वाटणं वेगळं आणि बोलणं वेगळं, त्यामुळं आपल्याला अमोलला दवाखान्यात घेऊन जावंच लागेल। अहो दीदी आपल्यात नाही मान्यच करू शकत नाही हो मी। त्यात घरातल्या अजून एखाद्या व्यक्तीला त्रास झाला ना, ते सहनशक्तीच्या बाहेर आहे, त्यामुळे अमोलला त्याच्या मा आणि बाबांबद्दल समजलं पाहिजे। बापू तुमचं बरोबर आहे, आपण घेऊन जाऊ त्याला दाजींकडे। पटतंय मला पण। अहो छोटे सरकार त्यांचा मुलगा आहे, आणि त्यांना असं अंधारात ठेवणं चुकीचंच आहे। तुम्ही सगळ्यांनी नीट विचार केलाय? विचार काय करायचा आहे रुपाली? लहान लेकरू आहे ते, त्याची आई जवळ नसणं त्याला सहन होणार आहे का? हे बघा, आप्याबद्दल अजून आपल्याला स्पष्ट काय पण कळलेलं नाही, त्यामुळं आपण अमोलला सगळं स्पष्ट सांगितलेलं बरं। त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ आपण। ठीक आहे। मी उठवतो अमोलला, बोलतो त्याच्याशी। अमोल, हे बाळा, अमोल। अम्मा, बाबा, मोठी माँ, कुठे आहेत माझे माँ बाबा? दिप्या मामा, कुठे आहेत माझे माँ बाबा?
मोठी मा, माझं लॉकेट कुठे गेलं? मी देवाच्या खोलीत होतो ना, मला इकडे कोणी आणलं? अमोल, ए अमोल, शांत हो बाळा. अरे तू रात्री देवासमोर तसंच झोपून गेला होतास. तुला उचलून आणताना चुकून तुटलं ते लॉकेट. तुम्ही मला का आणलं? मला माझं लॉकेट पाहिजे आत्ताच्या आत्ता. म्हणजे हो, लॉकेट घेऊ की आपण नवीन, पण आता आपल्याला दवाखान्यात जावं लागेल. दवाखान्यात? पण का? अहो छोटे सरकार, तिकडे तुमचे बाबा आहेत. काय? बाबा हॉस्पिटल मध्ये काय करतोय? काय झालंय त्याला? बाळा, बाबा ठीक आहे, आपण तिकडे गेल्यावर बोलू की बाकीचं. होय बाळा, उठा आवरा. बाबा तिकडे वाट बघतोय ना दवाखान्यात. आवरून खाली या पटकन. चिंचुके, साहेब तुम्हाला कसं वाटतंय आता? अप्पी कुठे आहे चिंचुके? साहेब अहो तुम्हाला आहे ना डिहायड्रेशन मुळे त्रास झालाय. काल तुम्ही काहीच खाल्लं नाही ना, म्हणजे पाणी पण पिलं नाही, त्याच्यामुळे चक्कर आले असं डॉक्टर म्हणले. डॉक्टरने तुम्हाला दिसभर आराम करायला लावलाय. चिंचुके, बाकीचं कशाला सांगतोय तू? तू अप्पी कुठे आहे सांग ना. सांगतो साहेब. साहेब तुम्ही पाणी घ्या की. चिंचुके, तुला कळतंय का? अप्पी कुठे आहे? अरे मॅडम, गायतोंडे सर आणि स्वप्नील सर काल दिसभर सगळे हॉस्पिटल, आसपासची गावं सगळीकडे शोधलं, पण अपर्णा मॅडम सापडल्या नाही. अहो अपर्णा मॅडम गायब आहेत. मी काय करतो इथं मग? अशी कशी सापडली नाही ती? चल चल लगेच काढ गाडी. अहो साहेब थांबा. अहो तुम्हाला कसं कळत नाही? अहो अपर्णा मॅडमची गाडी दरीत कोसळली आणि इतक्या उंचीवरनं दरीत पडल्यानंतर माणूस जगू शकत नाही. साहेब तुम्हाला हे मान्य करावं लागेल की अपर्णा मॅडम आता आपल्यात नाहीत. मी नाही मान्य करणार रे. मी नाही मान्य करू शकत. अप्पी आहे, हाय अप्पी आहे. अहो चिंचुके साहेब, अहो तुम्हाला आता अमोलला सांभाळावं लागेल. कसं घडलंय हे सांगावं लागेल. तुम्हीच असा धीर सोडला ना, कसं चालेल सांगा बरं. साहेब छातीवर दगड ठेवून हे मान्य करावं लागेल की अपर्णा मॅडम आता आपल्यात नाहीये. चिंचुके, कसं मान्य करू मी हे? मी तिला सोडून गेलो म्हणून ती गेली घर मला सोडून. माझ्याच बाबतीत का होतं हे सगळं? का रडून तुम्ही? पण स्वतःला दोष देऊ नका. या अगोदर घडलं पण असेल तुमच्या हातनं, पण आता हे सगळं करतेय ना ती नियती करते साहेब. आपल्या हातात काहीच नाही. शांत व्हा साहेब, शांत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.